भाजपला सत्तेचा एवढा माज आला की ते ओबीसीला कुत्रा म्हणतात, मराठ्यांचाही व्हॅल्यू त्यांच्याकडे नाही आणि त्याच्यामुळे हा सत्तेचा माज आता महाराष्ट्राची जनता उतरवेल। आपण पाहिलं असेल की भाजपचे कोल्हापूरचे नेते त्यांनी डायरेक्ट महिलांच्या बद्दलचे आक्षेप व्यक्त केले। यांच्यासाठी ओबीसी असेल, मराठा असेल, महिला असेल, ह्या एकदमच अतिशूद्र व्यवस्थेतले आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांचीच गरज त्यांना नाही, त्या पद्धतीचं ते वागतात आहेत आणि म्हणून याचा आम्ही ते निषेध करतोच। पण आता मराठा समाज, ओबीसी समाजाने आणि महिलांनी आणि संपूर्ण जनतेने यांचा माज उतरवण्याची व्यवस्था भाजपची करावी, एवढीच विनंती आम्ही करू शकतो। दानवेंचा एक कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होते, रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारण्याचा व्हिडिओ व्हायरल होते, त्याच्या कोणत्या कडून म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की सत्तेचा माज आहे, तो माज उतरवलाच पाहिजे। कार्यकर्त्याला लाथा मारतील, ओबीसीला कुत्रा म्हणतील, मराठा थोडेसे आहेत त्यांची गरज नाही आम्हाला। मग आता यांना कोणाची गरज राहिलेली नाही आहे, यांना स्वतःच्या मताने निवडून येऊ द्या आणि जनतेने सगळी महाविकास आघाडीला मतदान करावं। भाजप आता संपणाऱ्या अवस्थेमध्ये महाराष्ट्रात आलेला आहे। यांच्या नेत्यांच्या ज्या सभा होतात त्याला आता लोक प्रतिसादही देत नाही आहे आणि महाराष्ट्र जनतेने ठरवलेलं आहे की भाजपला आता सत्तेचा जो माज आलेला तो उतरवायचा। त्यामुळे योगीची सभा घ्या की कोणाची सभा घ्या आणि त्याच्यामुळे आज भाजपमधले अनेक लोक, मी काल आपल्या खामगावला होतो, खामगावला पण मी अनेक भाजपचे लोक, कर्मठ कार्यकर्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आज पण अकोल्यामध्ये अनेक भाजपचे नेते काँग्रेस आणि आमच्या सहकारी पक्षामध्ये प्रवेश करतात आहे। त्यामुळे भाजप आता ही मुठभर लोकांची राहिली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून असंख्य लोक आज महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय। येणाऱ्या या निवडणुकीनंतर काय चित्र राहील, काय वाटतं तुम्हाला? मी काल पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने येणार।